वेलकम टू मध्य प्रदेश. टुवर्ड्स ओंकारेश्वर जातो आहे आता. ऑन द वे आम्ही मध्य प्रदेश एंटर केलं सकाळी 5:30 वाजता आणि हे एनरूटेड आहे त्याच साईडला. रस्ते बघू शकता तुम्ही कसे दिसत आहे आता. आणि आता ट्रक ट्रॅफिक आहे पूर्ण. ओव्हरऑल आता इथे तर ट्रक ट्रॅफिकच आहे थोडीफार, जास्त नाही आहे बट आहे थोडीफार. हाय हाय. आणि एकदम की थोडा ट्रॅफिक दिसतो आहे आमच्याकडे. दिसतं काय म्हणजे असं की आहेच पुढे एवढं तरी लाईनअप आहे. एवढा ट्रॅफिक आहे, रेड रेड दिसतंय पूर्ण हे. चलो थोडा ट्रॅफिक कमांडिंग करूया. बाजूला कडे बाईक असल्याचा फायदा. पूरेपूर शक्ति व गलत इस्तेमाल करते हुए, गलत सही इस्तेमाल करते हुए भाई अर्धा ट्रॅफिक, अर्धा क्या पूर्ण ट्रॅफिक कट डाऊन करून आलो. एक बाजूने पूर्ण काय झालं इथे. रिक्षा लावला ट्रकच, सगळे ट्रक्स आहेत नुसते. नथिंग मोर दॅन दॅट. ट्रक 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 टक्का. क्या क्लाइमेट है. ते डायरेक्ट कोसळू शकते असे सगळीकडे नुसते होर्डिंग लावलेले आहेत. आणि इथे परत ट्रॅफिक. एवढा बरं काय झालं झटपट मला लगेच राईट टर्न घ्यायचं. कुठं राईट टर्न आहे कुठं तो घ्यायचा बोललो तर. हे बिल्डअप ट्रक टाटाची बॉडी आहे फक्त. खतरनाक त्याने टर्न मारला आहे बाबा. हा टर्न जागेवरती टर्न मारला. तर ट्राक तर गोल फिरत नाही आहे, फक्त काय ती गाडी घुमते. छोट्या गाडीला पण खूप होतं का निघायचं. जाऊ त्याच्या गरज होती. एका ट्रकमुळे 4 ट्रक अडून बसलेले होते. वा बेटे वा. तर त्या सो आता आम्ही आलो आहोत ओंकारेश्वरच्या रोडला आणि आम्हाला आता लागते नर्मदा नदी. हा जो एंटर पॉईंट हा ब्रिज आहे आणि इथे ही नेम प्लेट. ही नेम प्लेट बघितल्यावर त्याची फिलिंग येते ना, रिअल आहे. आणि आता इकडे कावडचा फेस्टिवल चालू आहे, तर सगळे कावड यात्रावरती आहेत. ते इथे चालू आहेत, सगळे चालत जात आहेत. DJ लावलेले आहे त्यांनी. आणि हा बघा डॅम, नर्मदाचा डॅम. फ्लोईंग नदी आहे. दिस इज व्हेरी ह्यूज. म्हणजे हा ब्रिज एवढा मोठा आहे. वाव. पूर्ण सगळे डोअर ओपन केलेले डॅमचे. पूर्ण डॅम आहे हा. आणि एवढी छान नदी आहे. चल
इथे हा नदीला बघून एवढं छान वाटतं, एवढा छान वारा येतो आणि हा डॅम एवढा मोठा आहे इथे. खूप 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 वेगळा फील आहे. आम्ही आता थांबलेले थोडेफार फोटोज क्लिक करायचे, त्याच्यानंतर पुढे जायचं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला. फायनल 120 किलोमीटर काय हेल्मेट घालवतो पोलीस मी बोलून जीव घ्या माझा, मी काढलो आता हेल्मेट घातलाय गेली. 120 किलोमीटर राहिले फक्त आता. एकटा कवर तरी मी तो फक्त मला थोडा पाहिजे भेटेल थोडे पाहिजे भेटते एक तर गाडीकडे बघत राहिलं कुठल्या पटकन बनतात इकडे तिकडे भेटते ना तेवढे लागते. Can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat. आपल्या रूममध्ये पसारा पडलेला आहे आणि पसाऱ्यासोबत हा असा पसरलेला आहे. आम्ही रेडी झालो आता, संध्याकाळच्या वाजले 6 आणि आता आम्ही चालू मंदिरामध्ये. आमच्या रूममधून बाहेर पडल्यानंतर बाल्कनीचा व्ह्यू असा आहे आणि समोर तिकडे जो हा टॉवर आहे त्याच्या एंडला जो खाली तिथं मंदिर आहे. मंदिरचा व्ह्यू आहे बाल्कनीमधून, फक्त खाली आहे त्याच्यामुळे एवढं दिसत नाही आहे. बट एक वॉकिंग 5 मिनिट्सवरती आहे मंदिर या लोकेशनपासून. सो आता आम्ही जाणार मंदिरात दर्शनासाठी. मी एक व्हिडिओ बघितला होता, सौरभ दादाने टाकली होती, हाच कॉरिडोरची एरियल शॉट टाकला होता. सो खूप छान आहे. पाहिजे त्याची लिंक मी ह्याच्यामध्ये ॲड करून टाकीन. खूप छान वाटतो तो व्ह्यू, फुल ग्रीनरी आणि त्याच्या गोल्डन आयडल आहे शंकर भगवानचा. आणि असं इथून खाली जाणार आहोत ह्या रोडने आणि खाली गेल्यानंतर पहिलं इन्स्टिंक्टमध्ये दिसतं ते आहे वरती जे कॉरिडोरचं शंकराचार्यजींची मूर्ती आहे वरती. त्याच्यामध्ये खूप स्मॉल स्केलवर दिसत आहे ते, पण ती खूप ह्यूज आहे. आणि हे इथून स्टार्ट होतं नगर घाट. सो कसं वाटतंय, कसं फील वाटतंय, कसं वाटतंय? की आता गेल्याच्या नंतर ह्या गोष्टी सर्व बघेन मी नक्कीच तुम्हाला सर्व गोष्टी. पण काय एवढा प्रवास करून आलो आपण, आज किती 600 किलोमीटर प्रवास करून आलो आपण आणि त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर आता थोडा आराम केला आणि आपण फिरायला आलो. की जेवढे जे कष्ट घेतले मी मुंबईपासून ओंकारेश्वरला येण्याचे आणि इथून प्रवास पुढे आमचा उज्जैनपर्यंत मी काही कष्ट घेतले ते नक्कीच आता सार्थक करण्यासारखे झालेले आहेत. कारण की इथला जो आता तुम्ही क्लायमेट बघू शकता, इव्हिनिंगचे 7 वाजलेले आहेत. नक्कीच होईल, तुम्हाला क्लायमेट दाखवू शकतो, इकडचं मार्केट दाखवू शकतो. नक्की तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हेही सांगा. मी पण अजून बघायचं बाकी आहे, तुम्ही पण सांगा, मी सांगतो ते एकदम रोहितच्या व्लॉगमध्ये. आणि आपण आता एंटर करतोय इथून. पहिलं मंदिर बघूया आपण कसं काय आहे ते. इथून हा जो एंट्रन्स पॉईंट आहे मंदिरचा, इथून ओंकारेश्वर मंदिर 500 मीटर, नगरघाट महाबळेश्वर इथून आहे. आपण तिकडंपर्यंत. आम्ही आता आलो आहोत ब्रिजवरती, ओंकारेश्वर मंदिरच्या इथे नर्मदा माझा जो ब्रिज आहे त्याच्यावरती. आणि जस्ट हॅव अ लुक. ही आहे आमची फर्स्ट मील इन ओंकारेश्वर.
आमचे शेटनी पहिला उपवास सोडला आहे आणि हे दुसरे शेट माझ्यासोबत जेवतात आता. फर्स्ट मील घेतो आमच्या आता इकडे. त्याच्यानंतर मंदिरात दर्शनला जायचं. त्याच्यानंतर बघू रात्रीचं आमचं प्लॅनिंग कसं आहे ते डिसाईड करू. ती जेवण असं दिसायला खूप छान वाटतं. आता टेस्ट करून बघूया आणि कसं वाटतं ते. हॅलो एव्हरीवन. आणि आम्ही आता आहोत इथे ओंकारेश्वर मंदिरच्या खाली एंटर केलेलं आहे आम्ही. आणि इकडून आम्ही चाललो आहे. यू कॅन सी द व्ह्यू. नर्मदा नदी आहे इकडे. फुल प्रोटेक्शन आहे इकडे जाण्यासाठी. ह्या ब्रिजवरून आपण आलो आता इकडून मगाशी. आणि हा मंदिर आहे वरती पूर्ण. समोर जो दिसतोय तो ममलेश्वर मंदिर आहे. चल 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 लाईन कमी लाईन पटापट चल लवकर पटापट चल आलो आलो. फक्त 5 मिनिटं चल 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 लगेच. फुल काळोख आहे इथे. आम्ही आता लेवल 1ला आलो आहे, फर्स्ट फ्लोअरला. ओंकारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे हे दर्शनासाठी. आणि मंदिराचा गाभारा कसा आहे आणि खूप मोठी लाईन ते आत्ता 8 तासाची लाईन दर्शन झाले आहेत ओंकारेश्वरचे. आणि आम्ही आत्ता आलो इकडे झुला पूल म्हणून आहे तिथे. खूप छान पूल आहे. वायर ब्रिज आहे. आणि हा इकडे जो दिसतोय तो आहे नर्मदा नदीचा डॅम. तो
फेन्सिंग केलेली आहे. काय करतो गुड मॉर्निंग. आणि आज आहे सेकंड डे ओंकारेश्वरमध्ये. रोहन, तेजस, भाई तीन ताबाई. आम्ही चाललो आहे ममलेश्वर मंदिराला. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करून आम्ही निघणार उज्जैनसाठी. सो जास्त काही प्लॅन नाही आहेत आजच्या दिवसाचे. बट आत्ता सकाळी आम्हाला झालं लेट. आम्ही उठणार होतो 6 वाजता. आम्ही निघालो 8 वाजता. 2 तास आम्ही आज जागेवरती लेट आहोत न निघता. ह्यांच्या कृपेने, ज्या 2 माणसांच्या यांचे 6 वाजता उठल्यानंतर बोलतात 10 मिनटं थांब आणि मग त्याचे 2 तास झालेत. वाह कुछ भी हुआ तो हमारे ऊपर डालने का. हो हो. तू अजून काय? वाह वो अच्छे के लिए हुआ. हा, क्या अच्छा हुआ. हम लोग की नींद पूरी हो गई. हां. अरे दुपारी पण झोपलेत, रात्री पण झोपलेत. आणि हे असे कनेक्टिंग ब्रिज आहेत ह्या मंदिराच्या समोरून. समोर जो दिसतो आपल्याला ओंकारेश्वर मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर हा इथे विष्णू मंदिरच्या इथून हा ब्रिज येतो. तिथून तो आम्ही चाललो आहे ममलेश्वर मंदिरला. आणि ममलेश्वर मंदिर इथून जास्त नाही, हार्डली 5 ते 10 मिनटावरती आहे. पण असं बोलतात की ओंकारेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ममलेश्वर महाराजांचं दर्शन जर नाही घेतलं तर दर्शन अपूर्ण राहतं. दोन्हीचं दर्शन घेणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही थांबलो आहे आणि आजच्या दिवसाला इकडे. आणि हे दर्शन घेऊन पूर्ण करून मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत आजच्या दिवसाला. पण सकाळचे 8 वाजलेत. पण इकडचे तुम्ही गर्दी बघाल, आज संडे आहे तर. आणि जो बॅकग्राऊंड नॉईज आहे, साऊंड जो आहे तो खूप असं एकदम भक्तिमय आहे. आमचे जे हॉटेलचे ओनर आहेत ते बोलले आज संडे आहे पण इकडच्या मंदिराला गर्दी नसेल म्हणून. पण गर्दी आहे. आणि अशी नाही आहे, अशी तशी गर्दी नाही, खूप आहे गर्दी. बघूया आता किती टाईम लागतो दर्शनाला. पण मोस्टली तासभर जाऊ शकतो. मंदिर कोणत्या बाजूला आहे ते पण माहीत नाही. कमलेश्वर. तो आमचे दर्शन झालेले आहेत ममलेश्वर महादेवांचे. आणि आम्ही आता इकडून जाणार आहोत खाली. पुढे थोडीशी पेटपूजा करूया आणि मग त्याच्या पुढे आम्हाला निघायचं आहे उज्जैनसाठी. सो इट्स गोइंग टू बी अ टफ डे. कारण का 150 किलोमीटर राईड करून जायचं आहे. त्याच्यानंतर रात्रीचे दर्शन करून परत आम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच रात्रीला निघायचं आहे टुवर्ड्स मुंबई. बघूया कसं प्लॅन होतं आहे आता. बट सो फार सो गुड. लाईट इकडून आहे छान. व्हिडिओ आ रहा है. हां, यूट्यूब पे आओगे. आम्ही चाललो आहे आता नर्मदा नदीच्या घाटावरती. कमलेश्वर महादेव महाराजांच्या मंदिरापासून बाहेर पडलो आणि आता आम्ही चाललो घाट साईडला. एकदम इझी ॲक्सेस आहे, काही एवढं जास्त नाही आहे. 2 मिनटावरती वॉकिंग डिस्टन्सवरती घाट आहे हा. काय मागवायचंय?
काय भेटेल ते आपण पोटाला आणणार मेनू कार्ड बघू नंतर मग आम्ही तुम्हाला सांगू काय मागवायचं आहे. ठीक आहे. सो मोस्टली इथे आहे हे पोहा आहे, कचोरी आहे, समोसा आहे, जलेबी आहे. सगळं ट्राय करून बघूया कसं वाटतंय, चांगलं वाटतंय नाश्त्यामध्ये. आणि मग हे आहेत आमच्याकडे रिव्ह्यूवर 2-2 की करणारे कसे आहे काय आहे सगळ्या गोष्टी. चल नाश्ता आलेला आहे आणि ह्यांच्या तोंडावरची खुशी बघा नाश्ता बघून. आता टूट पडो. चलो हर हर महादेव. आता आम्ही निघालो ओंकारेश्वरवरून टुवर्ड्स उज्जैन. गाडी स्टार्ट केली आहे आणि टाईम झाला आहे 9:50 आणि आम्ही चाललो आहे. हा सिनारिओ आहे, हा नर्मदा रिसॉर्ट जो आहे त्या साईडने रस्ता येतो. आम्ही तिकडे स्टे घेतला होता रात्रीसाठी आणि बघा काय ग्रीनरी वाटते, छान छान आहे. नेचर खूप छान मेंटेन केलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये. हा एक 1-1.5 किलोमीटरचा पॅच आहे फ्रॉम द मेन एंट्रन्स आणि खूप छान असं ग्रीनरी. असं आतमध्ये आल्यानंतर वाटतच नाही की इकडे कुठे अशा मोठ्या जागेवरती आलेलो आहोत. असं वाटतं की खूप असं जंगल आहे साईडला पूर्ण. खूप ग्रीनरी आणि हे आमचे 2 चट्टे पट्टे. चलो आपकी यात्रा मंगलमय हो. चलो until next time, see you people. काल इकडे येताना इथे कावड यात्राचे सगळे मस्त पैकी DJ वगैरे लावला होता त्यांनी. सगळे जात होते कावड घेऊन नाचत. खूप भारी ॲम्बियन्स होतं काल आलो तेव्हा. वेलकमिंग होतं एकदम. आता चाललो आहे पुढे, कंटिन्यू करतो जर्नीमध्ये तुम्हाला अजून कसं आहे काय आहे ते.